राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 2025 मध्ये आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करत आहे. शतकभरापूर्वी भारतात सुरू झालेल्या या संघटनेने देशभरातील लाखो लोकांच्या जीवनावर आपली छाप सोडली आहे. या 100 वर्षात संघ, त्याची विचारधारा किंवा त्याचे कार्य कधीच चर्चेत राहिले नाहीत असे क्वचितच झाले असेल. 2014 साली केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून संघाचा राजकीय प्रभाव अनेक पटींनी वाढला असून संघ आतापर्यंत सर्वात मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु संघाचा इतिहास, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यावर दिलेला भर आणि अल्पसंख्याकांबद्दलच्या त्यांच्या धोरणावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला सामान्यतः RSS किंवा संघ म्हणून ओळखले जाते. ही एक हिंदू राष्ट्रवादी संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1925 मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे केली होती. हेडगेवार यांच्यावर हिंदू राष्ट्रवादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता असेही मानले जाते. काही काळ काँग्रेससोबत काम केल्यानंतर हेडगेवार यांनी वैचारिक मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडला आणि संघाची स्थापना केली. संघाला जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हटले जाते. परंतु RSSशी किती लोक संबंधित आहेत याची अधिकृत संख्या उपलब्ध नाही. RSS स्वतःला एक बिगर राजकीय सांस्कृतिक संघटना म्हणवते, परंतु राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाच्या पालकत्वाची भूमिका बजावते. RSSच्या मते ही एक सांस्कृतिक संघटना आहे ज्याचा उद्देश हिंदू संस्कृती, हिंदू एकता आणि आत्मनिर्भरता या मूल्यांचा प्रचार करणे, प्रोत्साहन देणे आहे. संघाचं म्हणणं आहे की ते राष्ट्रीय सेवा आणि भारतीय परंपरा, वारसा जतन यासारख्या मुद्द्यावर भर देतात. संघाच्या सदस्यांना शाखेतच वैचारिक शिक्षण दिले जाते. शाखांमध्येच त्यांना हिंदुत्व, हिंदू राष्ट्रवाद आणि RSSच्या इतर मूलभूत तत्वाबद्दल शिकवले जाते. RSS देशभरात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी शाखांवर अवलंबून आहे. संघात आतापर्यंत 6 सरसंघचालक झाले आहेत. संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे पहिले सरसंघचालक होते. त्यांनी 1925 ते 1940 या काळात हे पद भूषवले. सन 2000 मध्ये KS सुदर्शन हे संघाचे नवे सरसंघचालक बनले आणि 2009 पर्यंत ते या पदावर राहिले. 2009 मध्ये सुदर्शन यांनी मोहन भागवत यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. भागवत हे संघाचे 6वे सरसंघचालक आहेत. RSSला जातीय विभाजनाला प्रोत्साहन देणारी संघटना मानून सरकारने फेब्रुवारी 1948 मध्ये त्यावर बंदी घातली आणि संघाचे सरसंघचालक गोळवलकर यांना अटक केली. पुढील 1 वर्ष ही बंदी हटवण्याबाबत गोळवलकर आणि सरकार यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या. संघाचे सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगवेगळ्या प्रसंगी म्हटले आहे की भारतातील सर्व लोक हिंदू आहेत आणि जो कोणी भारताला आपलं घर मानतो तो हिंदू आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो. याशिवाय भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचेही अनेकदा म्हटले आहे. RSSच्या अल्पसंख्याक समुदाय, विशेषतः मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दलच्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जुलै 2021 मध्ये भागवत म्हणाले, आम्ही एकाच पूर्वजांचे वंशज आहोत. हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. 40,000 वर्षापासून भारतातील आपल्या सर्वांचा DNA एकच आहे. जर हिंदू म्हणाले की इथे एकही मुस्लिम राहिला नाही पाहिजे, तर हिंदूही हिंदू राहणार नाहीत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या दसऱ्याला भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणार काय, यावर देशभरात चर्चा सुरू झाल्या आहेत. 100 वर्षात भारत हिंदू राष्ट्र बनेल की नाही हा एक चर्चेचा विषय आहे आणि यावर वेगवेगळी मते आहेत. संघाच्या मते भारत हा आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे, तर काही जणांना संघाच्या या ध्येयावर प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते
भारत हा नेहमीच एक हिंदू राष्ट्र राहिला आहे, ते आधीपासूनच आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यावर संघाचा भर आणि अल्पसंख्याकांबद्दलची त्यांची धोरणे यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. थोडक्यात RSSच्या 100 वर्षाच्या उद्दिष्टाबद्दल आणि त्याद्वारे भारत हिंदू राष्ट्र बनेल की नाही याबद्दल मतभेद आहेत. संघाचा दावा आहे की भारत हा आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे, तर इतर लोक या भूमिकेवर शंका घेतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या पूर्तीनिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील पहिल्या व्याख्यानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की संघाची सार्थकता भारताच्या विश्वगुरू बनण्यात आहे. भारताला जगात योगदान द्यायचे आहे आणि आता ती वेळ आली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थही सांगितला. सरसंघचालकांनी या व्याख्यानात सांगितले की भारत 2 मोठ्या गुलामींना तोंड देऊन स्वतंत्र झाला आहे. 1857 नंतर भारतीयांचा असंतोष योग्य प्रकारे व्यक्त व्हावा आणि त्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी काही व्यवस्था केली जात होती, परंतु काही लोकांनी तिचा ताबा घेतला आणि तिला स्वातंत्र्य लढ्याचे शस्त्र बनवले. सरसंघचालकांनी यावेळी सांगितले की आपण हिंदू राष्ट्र म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपण कोणाला तरी वगळत आहोत. हिंदू राष्ट्राचा अर्थ कोणाचाही विरोध नाही. संघ कोणाच्याही विरोधात निघालेला नाही. गेल्या 100 वर्षापासून संघ संपूर्ण समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे. हिंदू राष्ट्रात सर्वांसाठी न्याय समान राहिला आहे. भागवत म्हणाले की विविधतेत ही एकता आहे. समजा एखादी परीक्षा आहे आणि त्यात 4 प्रश्न आहेत. 2 कठीण आणि 2 सोपे आहेत. तर आधी कोणता निवडाल? आधी सोपा प्रश्न निवडायला हवा. जे स्वतःला हिंदू म्हणतात त्यांचे जीवन चांगले बनवा. तर मग काही कारणास्तव जे स्वतःला हिंदू असूनही तसे म्हणत नाहीत ते देखील म्हणू लागतील. हे आता सुरू झाले आहे. जे विसरले आहेत त्यांनाही आठवेल. तेही होईल. संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आवश्यक आहे. भारत हे अखंड आणि हिंदू राष्ट्रच असल्याचा मोठा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशात हिंदू राष्ट्राची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर अनेक गटतट आहेत. अर्थात गेल्या 10 वर्षात हिंदू राष्ट्राची चर्चा होत आहे. त्यात सरसंघचालकांच्या विधानाने देशात काही मोठे होणार का यावर खल सुरू झाला आहे. पण भारत कधी होणार हिंदू राष्ट्र याविषयी डॉ. भागवत यांनी काय भूमिका जाहीर केली? भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, मग ते जाहीर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या व्याख्यानमालेत मांडले. ऋषी मुनी संतांनी आणि विभूतींनी हे हिंदू राष्ट्र असल्याचे अगोदरच घोषित केलेले आहे. त्यासाठी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याची काय गरज आहे? हे तर ढळढळीत सत्य आहे. हे मानले तर तुमचा लाभ आहे आणि तुम्ही नाही मानले तरी काही नुकसान होणार नाही, असे सरसंघचालक म्हणाले. यावरून असे स्पष्ट दिसते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारत अधिकृतरित्या सध्या तरी हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणार नाही.